साधारणतः 15 ते 20 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता, त्यामुळं कुणाला बोलवायचं असेल, कुणाला काही निरोप द्यायचा असेल तर प्रत्यक्ष जावं लागायचं किंवा पत्र लिहायला लागायचं। हल्लीच्या काळामध्ये पत्र लिहायची गरज आपल्याला पडत नाही, कारण व्हॉट्सअप आणि इतर तत्सम ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण तात्काळ मेसेज पाठवू शकतो किंवा टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठवू शकतो आणि आपण पाठवलेला मेसेज दुसऱ्या क्षणामध्ये समोरच्या व्यक्तीला पोहोचलेला असतो। पूर्वीच्या काळी तसं नव्हतं। पत्र पाठवलं की ते 4 दिवसांनी मिळायचं आणि मग 4 दिवसानंतर त्याला त्याची ख्याली खुशाली कळायची की तो कसा आहे, काय आहे। आताचा जमाना जाहिरातीचा जमाना आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये जाहिरात आहे। साधं साबण वापरायचं म्हणलं, डव आहे, हमाम आहे, लक्स आहे, अशी कितीतरी साबणं आहे। अहो साधं बिस्किट वापरायचं म्हणलं तरी पार्लेजी आहे, क्रॅक जॅक आहे, कितीतरी असे नमुने बाजारात आहेत। आणि हल्ली कसं ब्रँड अँबॅसेडर याच्यामध्ये भरपूर झालेत, म्हणजेच जाहिरात करणारे, आणि जाहिरातीही नको त्या ठिकाणी नको तितक्या घुसलेल्या आहेत। आता आज एक आपण असं काल्पनिक पात्र रंगवणार आहोत। एका बटाट्यानं एका कांद्याला लिहिलेलं पत्र आणि त्याच्यामध्ये जाहिरातींचा केलेला भडीमार। आता आपण बघूया हे मजेशीर पत्र कसं आहे। ते पत्र कसं असेल बघा। नमस्कार मित्रा बटाट्या वेफर्सवाले, बरेच दिवस झाले तुला पत्र लिहीन म्हणत होतो, पण काही ना काही कारणानं ते लिहायचं राहून जात होतं, पण आज वेळात वेळ काढून मी तुला पत्र लिहित आहे। मी आता दररोज विठोबा दंतमंजन वापरतो, याआधी मी साधंच मंजन वापरायचो रे। आता दात एकदम मजबूत झाले आहेत, बटाट्याचे दात मजबूत झाले आहेत बरं का। लवकरच मी जिओचा फोन घेणार असून त्यामध्ये मला 1.5 GB डेटा आणि 1 महिन्याचा टॉक टाइम मोफत मिळणार आहे। कशासाठी? तर त्याचा वापर मी बटाटीला फोन करण्यासाठी करेन। बर, नुकतेच अल्ट्राटेक सिमेंट वापरून मी नवीन प्रशस्त टिकाऊ घर बांधलं आहे। कारण आपण शाळेत असतानाचे दिवस आठवले की मन कसं अगदी भरून येतं। पावसाळा आला की घर संपूर्ण गळायचं। तसंच घरी कुणी नसलं की आपण घरीच स्वयंपाक बनवायचं। आता सारखा सुहाना मसाला आणि लिज्जत पापड मिळाले असते तर किती मजा आली असती ना रे। आणि बरं का, भेंडीची चहा पिण्याची सवय वाढली आहे। आता ती दररोज न चुकता 2 वेळा कडक आणि स्ट्रॉंग दर्जेदार रामेश्वरी चहा पिते आणि दिवसभर तरतरीत राहते। पण आता हळूहळू परिस्थिती बदलली आहे। शनिवार रविवार असेल तर आम्ही वडवळ जवळच्या सुगरण हॉटेलवरच जेवायला जातो। जेवण खूप टेस्टी असतं बरं का तिथलं। बाकी तुझं काय चाललंय? टाटामध्ये नोकरी आहे ना तुझी कायम, की रिलायन्स मध्ये जॉईन झालास? काकूंचा खोकला बरा आहे का? ते ग्लायकोडिन घेतात ना? आणि हो, लहान मुलांसाठी अमूलचं दूध वापर, कारण ते दूध इंडिया पण पितो। दिवाळी हळूहळू जवळ येईल आणि कॅडबरीची गरज लागेल। तसंच रामबंधूंचा चिवडा देखील आणावा लागेल ना। तसं तर आता नेहमीचा स्वयंपाक सुप्रीम किंवा जेमिनी तेलातच बनतो। पण असू दे, काही हरकत नाही। दिवसभर काम पण असतं ना, आणि दिवसभराच्या थकव्यानं जर डोकं दुखायला लागलं तर एक पॅरासिटामॉल घेण्यापेक्षा तू महाभृंगराज हेअर ऑइल किंवा नारायण केश तेलच वापरत जा। आम्ही पण तेच वापरतो, त्याने डोकं पण शांत होतं आणि काही त्रास पण होत नाही। आणि बरं का, चवळीताईचं बाल एकदम खुशाल आहे, काही काळजी करू नकोस। असो, भेटू लवकरच। तुझाच मित्र कांदा मसाले। तर मित्रांनो, असं हे पत्र त्या काळात लिहिलं गेलं असतं, ज्याच्यामध्ये भरपूर सगळ्या जाहिराती आपल्याला बघायला मिळाल्या असत्या। तर
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना, सगळ्या परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.